ते म्हणतात ना, आपण जसे कर्म करतो तसाच फळ आपल्याला भेटते. बस तसंच आज मला सांग झालं. तर तो आजचा विषय असा आहे, आज होता तुमच्या भावाचा बर्थडे आणि त्याच निमित्तानं या पोट्टेने आणल्याचा आपल्यासाठी केक. आज लोक बी आपण जेवढे बी आपले मित्राचे बर्थडे केले ते पुरे जंक्शनच केले, समजून घ्या. अंडे दूध गीत सर्व बरं. आणि हा आता सीन पुरा माझ्यासोबत होणारा. मला तर भेव वाटूनच राहिला त्या गोष्टीचा. आणि शेवटी झालं बी तसं, जे केक बी नाही कापू दिला. एवढं मला धुतलं की तुम्हाला काय सांगू आता. ते मग अंडे असो किंवा मग दूध असो, पुरं खतरनाकच. आता ही अंडे तर आणले होते पण ते मारली बी अशी प्रेमाने, एवढ्या ताकदनं मारली की पुरे एकदम ते अंडा आपल्या अंगाला लागला, समजून घ्या, म्हणून की माणूस लढला. आणि आज आपल्या 100 डेज चॅलेंजचा पुरा 25वा दिवस. त्याच्या बाद डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी आता कॉलेजच्या ग्रुपवर मेसेज आला की ज्याचं एनसीए सिलेक्शन झालं त्यानं डॉक्युमेंट लवकरात लवकर हजर करून घ्या. आठवून जातच होतो की तेवढ्यात आपल्याला पहिले फॉलोअर भेटला. त्याच्या बाद हे लाईनी प्रेमाचे माणसं भेटले आपले. आणि खरंच भावांनो, तुम्ही एवढा सपोर्ट करून आले त्याच्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद तुम्हाला. आणि असा सपोर्ट पुढे बी राहू द्या. आता कॉलेज गिल्याचं काम केलं, पहिले पेट्रोल घेतलं टाकून, त्याच्या बाद घेतली टुटी ऑइलची पुडी. आणि रस्त्यानं घरी जातच होतो की तेवढ्यात या गड्याने आवाज दिला. आता हा म्हणे मा पायापासून सरप गेला म्हणे. तो सरप म्हणे या एवढ्यातच कुठतरी आहे. मग आता त्याला बी समजून सांगितलं, जाऊ दे म्हटलं, काही नसते होत, आता झळी पाण्यात दिवसात दिसणार जात ते सर्प. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. आम्ही जातो घरी, भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये. आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की फॉलो करा बरं.